आपली लॅब चालू होऊन झालेली आहे जवळपास 3 महिने. मागच्या 3 महिन्यापासून तर आतापर्यंत एकही पेशंट आपल्याकडे HIV किंवा हेपॅटायटिस पॉझिटिव्ह निघालेला नाही. पण आज सकाळी आपण एका पेशंटची लॅब केली तर त्या पेशंटचा आज निघालं होतं हेपॅटायटिस पॉझिटिव्ह. काय झालं सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी आपला माणूस उद्धव दंडे आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. सकाळी सकाळी पेशंट कमी राहत असतात म्हणून आपले पर्सनल जे काम असतं ते आपण सकाळी सकाळी उरकून घेत असतो. म्हणून लॅबला आल्याच नंतर म्हटलं चला पहिलं गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेऊ, कारण की दिवसभर आपल्याला इकडे तिकडे जावं लागत असतं. अचानक जर पेट्रोल संपलं तर नंतर मग आपल्याला प्रॉब्लेम येईल. म्हणून म्हटलं चला पहिले पेट्रोल टाकून घेऊ. पेट्रोल टाकून झाल्यानंतर आपण निघालो होतो आपल्या लॅबकडे. पण येता रस्त्यामध्ये लागले होते आपल्याला मोरे हॉस्पिटल, जे की उद्या त्या हॉस्पिटलचं आहे उद्घाटन. म्हणून म्हटलं चला बघून तर येऊ, म्हटलं काम किती बाकी आहे. तिथे जाऊन बघितलं तर जवळपास सर्व काम तर आटपतच आलेले होते. आणि हो, मोरे हॉस्पिटलच्या वतीने सर्वांना निमंत्रित करतो की उद्या दिनांक 11/12/2025 या दिवशी मोरे हॉस्पिटल यांचे शुभ आरंभ करण्याचे योजले आहे. तरी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून आमचा सर्वांचा मान राखावा ही सर्वांना विनंती करतो. आणि हॉस्पिटलवरून आपण डायरेक्ट निघालो आपल्या लॅबवर. तर विषय राहिला आता सकाळी निघालेले हेपॅटायटिस पॉझिटिव्ह पेशंटचा. जेव्हापासून आपण लॅब चालू केलेली तेव्हापासून तर आतापर्यंत आपल्या लॅबमध्ये एकही पेशंट HIV किंवा हेपॅटायटिस पॉझिटिव्ह निघालेलं नव्हतं. पण आज सकाळी जेव्हा आपण संपूर्ण बॉडी चेकअप केलं त्या पेशंटचं, तर त्या पेशंटचं आज निघालं होतं हेपॅटायटिस पॉझिटिव्ह. तरी सुद्धा म्हटलं आपण रिस्क घेऊ शकत नाही, एकदा तरी कन्फर्मेटरी टेस्ट झालीच पाहिजे. त्याच्यामुळे म्हटलं चला संभाजीनगरला डायरेक्ट सॅम्पल पाठवून देऊ. लगेच सॅम्पल पॅक केलं आणि बस स्टँडला गेलो. बसने लगेच सॅम्पल संभाजीनगरला पाठवून दिलं. आणि जेव्हा इव्हिनिंगला ते पेशंटचे आपल्याकडे रिपोर्ट आले तेव्हा तर आपल्याला कन्फर्म पण होऊन गेलं की हे पेशंट हेपॅटायटिस स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे म्हणून. तर मित्रांनो, तुमचा पण दिवस कसा गेला आपल्याला कमेंट करून सांगा. चला तर भेटूया उद्या डॉक्टर मोरे हॉस्पिटल यांच्या उद्घाटनच्या ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.